मोदी सरकारची पहिली 7 वर्ष पूर्ण झाली आणि एक स्वाभाविक एक तुलना यापूर्वीचं जे सरकार होतं म्हणजे मनमोहन सरकारची पहिली 7 वर्ष कशी होती ह्याच्यावरती आपण साधारणतः असं बघितलं की जे भक्त आहेत ते एका पद्धतीनं मांडणी करतात आणि विरोधक आहेत त्यांच्या पद्धतीनं करतात, पण प्रत्यक्ष आकडेवारी घेऊन शास्त्रशुद्ध रीतीनं ह्याची एक तुलना होणं आवश्यक होतं। डॉक्टर अशोक गुलाटी जे कृषी अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी फार व्यवस्थित पद्धतीनं ह्याचे काही आकडे गोळा केले आणि ही तुलना केलेली आहे। त्याच्यामधले आकडे काहीशे गैरसोयीचे असे आहेत भक्तांसाठी की ते त्या सरकारच्या विरोधात जातात मोदी सरकारच्या, आणि काही आकडे असे आहेत की जे मनमोहन सरकारच्या विरोधात जातात। त्याच्यामुळे आपण दोन्हीचे बाजूला ठेवूयात म्हणजे भक्त आणि विरोधक, आणि शांतपणे हे एकदा आकडे समजून घेऊयात ज्या पद्धतीने डॉक्टर अशोक गुलाटी यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये म्हणजे 7 जूनच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये हा त्यांचा लेख आलेला आहे आणि मी तुम्हाला त्याचं शीर्षकही सांगतो। 7 इयर रिपोर्ट कार्ड असं त्याचं शीर्षक आहे। ज्या कोणाला उत्सुकता आहे त्यांनी तो संपूर्ण लेख वाचा आणि त्यांनी काही संदर्भ जे दिलेले आहेत ते स्वतंत्रपणे तुम्ही तपासू शकता किंवा त्याच्यामधले जे तज्ज्ञ आहेत त्याच्यावरती काय अजून लिखाण उपलब्ध आहे ते पण तुम्ही बघू शकता। सगळ्यात पहिला ढोबळमानाचा जो आकडा आहे मनमोहन सिंग या सरकारच्या पहिल्या 7 वर्षातला म्हणजे 2004-05 ह्या आर्थिक वर्षापासून ते 2010-11च्या आर्थिक वर्षापर्यंत मनमोहन सिंगांनी GDP सकल काय म्हणतो आपण विकासाचा निर्देशांक जो म्हणतो राष्ट्रीय निर्देशांक तो 8.4 हा इतका अतिशय विक्रमी आणि अतिशय चांगला राहिलेला आहे। आणि ही सगळ्यात मोठी मनमोहन सिंग सरकारच्या जमेची बाजू आहे म्हणजे UPA 1 खरं तर असा एक मुद्दा वारंवार समोर येत होता पण तो कोणी त्याचं श्रेय मनमोहन सिंग यांना दिलेलं नाही, ते सोनिया गांधीला आणि बाकीच्यांना दिलं गेलं की पहिल्या काळामध्ये UPA 1च्या जेव्हा अणुकरार करायची वेळ आली आणि ठामपणे मनमोहन सरकार हे त्याच्या बाजूने राहिलं आणि म्हणून त्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा दुष्टावा डाव्यांनी केलेला होता, पण मनमोहन सरकार त्याला बदलं नाही, त्यांनी ते रेटून नेलं, सरकार पण टिकलं आणि याचा परिणाम पुढच्या निवडणुकीमध्ये असं दिसला की त्या सरकारला 60-70 खासदार जास्त म्हणजे 200च्या पुढे काँग्रेसचे खासदार निवडून आले। ह्याचं फार मोठं श्रेय मनमोहन सिंग यांनी जो ठामठोकपणा दाखवला होता ह्याला जातं, पण ते कोणी देत नाही आणि त्याचं सरळ प्रतिबिंब ह्या आकड्यामध्ये पण दिसते। पहिली 7 वर्ष 2010-11 पर्यंत मनमोहन सिंग सरकारचा जो GDP होता तो 8.4 होता, ह्याच्या बदल्यात ह्याच पहिल्या 7 वर्षातला मोदी सरकारचा जो GDP आहे 4.8 आहे। आता स्वाभाविकपणे कोणी असं म्हणेल की हे जी काही 2 वर्षे होती 1.5 वर्ष गेलं हे कोरोनाचं होतं, आपण ते जरी वगळलं ती पण आकडेवारी अशोक गुलाटी यांनी दिलेली की समजा हे कोरोनाचं वर्ष वगळलं आणि पहिल्या 7 वर्षाचं ॲव्हरेज काढलं तरीही ते 6.8 इतकंच जातं, ते मनमोहन सरकारच्या काळापर्यंत पोहोचत नाही। म्हणजे पहिला जो आकडा आहे तो मनमोहन सिंग सरकारचा पहिल्या 7 वर्षाचा जो कारभार होता तो उत्तम होता GDPच्या दृष्टीने हे सांगणारा आहे। दुसरा जो आकडा आहे त्याला लागूनच येणारा ज्याला आपण कृषीचा विकास दर कसा आहे, आपण हा बाकीचा देशाचा बघितला आणि नेहमी आपल्याकडे अडचण ही राहिलेली आहे की कृषीचा विकास दर नेहमी कमी राहतो। एक काय म्हणावं त्याला दुर्दैव म्हणा किंवा काय म्हणा सुख म्हणा किंवा दुःख म्हणा दोन्ही नाही की जो GDP 3.5% मनमोहन सिंगच्या काळात होता तो GDP कृषीच्या बाबतीतल्या पहिल्या 7 वर्षातला मोदी सरकारच्या पण काळात राहिलेला आहे। म्हणजे दुःखामध्ये सुख फार तर असं म्हणून घेऊ शकतात मोदींचे भक्त की बघा बाकीचा GDP जरी कमी झाला तरी आम्ही ॲग्री GDP नाही कमी होऊ दिला, आणि मनमोहन सिंगच्या काळात लोक म्हणतात की बघा आम्हीच हा जवळपास 4च्या जवळ आणून ठेवलेला होता आणि हे ना तो क्रॉस करता नाही आला। आता तिसरा जो मुद्दा आहे आणि ह्याच्यावरती मला थोडासा वेगळा मुद्दा तुमच्यासमोर ठेवायचा आहे तो जो आकडा आहे महागाई निर्देशांक। मनमोहन सिंग यांच्या काळातल्या पहिल्या 7 वर्षातला महागाई निर्देशांकाचा आकडा आहे 7.8%। महागाई जास्त प्रमाणात वाढलेली होती आणि त्याच्या नेमकं उलट मोदींच्या याच काळातला महागाई निर्देशांकाचा आकडा आहे 4.8%। त्याच्या जवळजवळ म्हणजे पाऊणपट हा कमी आकडा आहे, अर्ध्याच्या जवळपास हा आकडा आहे। आता लक्षात घ्या हे जे डावे सरकार आहे डाव्याचे सगळे जे लिब्रांडू आणि सगळे जे डावे समाजवादी आरडाओरडा करतात या सरकारच्या नावानं खरं तर त्यांनी मग हीच हा आकडा उचलून धरायला पाहिजे। महागाई वाढली म्हणून जे तोटा करतात आणि उलट म्हणजे GDP वाढला त्याच्या काळामध्ये पण महागाई मात्र पण त्याच्याबरोबर वाढलेली होती आणि ह्या काळामध्ये GDP फार कमी झालेला नसला तरी महागाई मात्र लक्षणीयरित्या कमी झालेली, मग तुम्ही कौतुक करणार आहात का? त्या सगळ्या डाव्यांचे भीष्म पितामह असलेले AB बर्धन असं जाहीररित्या म्हणले होते की भाड में जाए शेअर मार्केट,
म्हणजे तुमचे असे आर्थिक तुमचं त्याच्यातलं हे आहे. आणि तुम्ही सगळ्यात जास्त महत्त्व कशाला देत होता की महागाईला. मग जर आकडे असं सांगतात मनमोहन सिंगांच्या पहिल्या काळात ज्याच्यामध्ये त्याच्यातला मेजर पार्ट हा डाव्यांचा पाठिंबा होता 2008पर्यंत, त्या काळामधला महागाई निर्देशांक त्याच्यापेक्षा आत्ताचा महागाई निर्देशांक उतरलेला असेल तर ह्याचा अर्थ असा होतो की मोदीच्या काळात स्वस्तही आहे. मग डाव्यांनी आता कोणाची बाजू घ्यायची. यांची बौद्धिक भ्रष्टता अशी आहे की आता ह्याच्यावरती काही बोलत नाहीत हे. चौथा जो एक आकडा आहे परकीय गंगाजळी फॉरेन एक्सचेंज, ह्याच्या बाबतीत अर्थात डावे नेहमीच टीका करतात. मनमोहन सिंग यांच्या काळात अर्थात हा आकडा पहिल्या 7 वर्षाचा न घेता सगळ्यात शेवटी म्हणजे सरकार जेव्हा बदललं त्या काळातला घेतलेला आहे आणि तो आहे $312.7 लाख बिलियन. ते हे बिलियन डॉलर्स वगैरे हे शब्द जरा किचकट वाटतात म्हणून तुम्ही फक्त 312.7 असा एक आकडा लक्षात घ्या तुलनेसाठी. आणि आता म्हणजे मनमोहन सिंग यांच्या काळातला 312.7चा हा आकडा आणि आता मोदीच्या काळातला जो आकडा आहे तो $592.9 लाख बिलियन इतका आहे. म्हणजे फॉरेन एक्सचेंज आपल्याकडं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ह्याच्या पुढचा जो आकडा आहे तो मनरेगाचा. आता बघा परत एकदा मी तुम्हाला याच्यातलं हे सांगतो हे डाव्यांचं कसं बौद्धिक भ्रष्टता आहे. ज्या मनरेगा ही स्कीम पहिले सुरुवातीला नव्हती 2006 म्हणून त्याच्यासाठी आपण वर्ष घेतलेले 2006-07 पासून 2010-11 पर्यंत म्हणजे 5 वर्षाचं. आणि त्याच पद्धतीनं मोदीचंही 2014-15 पासून 2018-19 पर्यंत. तुमच्या असं लक्षात येईल की हा आकडा जो आहे त्यांच्या काळामध्ये किती होता की 200 कोटी हा इतका आकडा त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे तुम्ही किती मनुष्यबळ आणि त्याच्यासाठी म्हणजे मनरेगावरती झालेला खर्च, लोकांनी किती मागणी केली, लोकांची किती त्याच्यासाठी आपण खर्च करू शकलो तो आकडा आहे. निर्देशांक म्हणून तुम्ही लक्षात घ्या 200 कोटीचा. आता ज्यांनी ही मनरेगाची स्कीम आणली, ज्यांनी मनरेगाचं कौतुक केलं, हे डावे ज्याचे त्याच्या नावाने हे करतात, वारंवार सांगतात. तुम्हाला राहुल गांधीचा अर्णव गोस्वामींनी घेतलेला इंटरव्ह्यू आठवत असेल तर त्याच्यामध्ये राहुल गांधी 3च शब्द बोलू शकलेले आहेत. एक त्याच्यामध्ये मनरेगा, दुसरं राईट टू एज्युकेशन, राईट टू फूड आणि वुमन एम्पॉवरमेंट. तुम्ही एवढं मनरेगाबाबत बोलत होता, तुम्ही मोठी स्कीम आणून सांगत होता आणि प्रत्यक्षात तुमच्याकडचा जो आकडा आहे 200 कोटीचा जो आकडा आहे तो आणि त्याच्या नेमकं उलट याच 5 वर्षातला मोदी सरकारच्या काळातला आकडा हा 230 करोडचा येतो. म्हणजे तुम्ही जेवढं एक्सपेंडिचर तुमच्या काळामध्ये मनरेगावर करत होता त्याच्यापेक्षा जास्त या सरकारने करून दाखवलेलं आहे ना. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या डोक्यातली कल्पना असेल असं म्हणून जर डावे नाचत होते ग्रामीण रोजगार योजनेचं, मग तुम्हाला असं म्हणावं लागेल की मग तुम्ही ज्याला पाठिंबा दिला होता त्या मनमोहन सरकारपेक्षा आकड्याच्या दृष्टीनं मोदी सरकारने उजवी कामगिरी केलेली आहे. गरिबांसाठी घरे परत हा डाव्यांचा मुद्दा आहे. त्या काळामध्ये इंदिरा आवास योजना म्हणून जी योजना राबवली होती तेव्हा तुमचा प्रत्येक वर्षाला घरं बांधण्याचा दर काय होता 21.1 लाख म्हणजे 21.1 लाख घरे प्रतिवर्ष. असं मनमोहन सिंगच्या काळातला पहिल्या सुरुवातीच्या त्या 5 वर्षातला काळातला हा दर राहिलेला आहे. आणि ह्याच्या नेमकं उलट मोदी सरकारच्या काळामध्ये हाच ग्रामीण भागातले घर बांधणी प्रकल्पाचं जे दर आहे 30.2 लाख म्हणजे 30 लाख घरे प्रतिवर्ष आणि त्यांच्या काळामध्ये 21 लाख घरे प्रतिवर्ष. सरळ साधं समजून घ्यायला आकडा. म्हणजे गरिबांसाठी जास्त घरे मोदीच्या काळात प्रतिवर्ष बांधल्या गेली तेवढी तुमच्या काळात बांधल्या गेलेली नव्हती. 7वा जो आकडा आहे तो शौचालयांच्या बाबतीतल्यामध्ये खुल्यामध्ये लोक हे करतात, शौच करतात आणि त्याच्यामुळे जे सगळं प्रदूषण होतं आणि बाकीच्या गोष्टी पसरतात की जे तुम्ही ठरवलेलं होतं त्याच्या फक्त 38.7% इतकंच तुमचं निर्धारित तुम्ही ठरवल्याप्रमाणे गाठू शकला होतात मनमोहन सिंगच्या काळातला. आणि आताचा जो आकडा आलेला आहे मोदी सरकारच्या काळातला तो 100% आहे. म्हणजे जे काय ठरवलं होतं टार्गेट ते 2019ला म्हणजे पहिल्या 5 वर्षांमध्ये 2019ला जे ठरवलं होतं ते टार्गेट पूर्ण झालेलं आहे. अजून 2 आकडे जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रोड बांधणी आणि बाकीचे जे सगळे जे प्रकल्प आहेत ना ह्याच्या बाबतीतला एक आकडा आहे आणि तोही जास्त महत्त्वाचा आहे. मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये 720 बिलियन युनिट इतकी वाढ प्रत्येक वर्षी म्हणजे इतकी खर्च प्रत्येक वर्षी इन्फ्रास्ट्रक्चरवरती करण्याचं नियोजन होतं, केलं जात होतं. आता हेच तुम्ही मोदी सरकारच्या काळामध्ये बघितलं तर ते 1280 बिलियन युनिट पर ॲनम म्हणजे प्रतिवर्ष इतकं होतं आहे. म्हणजे 720 आणि त्याच्या जवळपास 1.5पट जी वाढ झालेली आहे. म्हणजे समजा आपल्या सोप्या भाषेत सांगायचं तर 100 किलोमीटरचा रस्ता जर त्या काळामध्ये बनत असेल प्रतिवर्ष तर आता तो 150 किलोमीटरचा बनतो. म्हणजे 150 किलोमीटर रस्ते म्हणजे रस्ते बांधणीचा वेग किंवा एकूण संरचना म्हणतात त्याला तो या काळात जास्तच आहे. आणि शेवटचा जो एक आकडा आहे शेतीच्या निर्यात म्हणजे शेतमालाच्या निर्यातीच्या बाबतीतला
तो चिंताजनक आहे, कारण की $43 बिलियन पर ॲनम इतका जो आकडा तेव्हाच्या एकूण सरासरी काढली तर त्या सरकारच्या काळामधला येत होता, मनमोहन सिंग सरकारच्या काळातला. दुर्दैवाने मोदी सरकारच्या काळामध्ये कृषीच्या निर्यातीवरती मात्र फारसं लक्ष दिलं गेलेलं नाही. आपण अजूनही तो आकडा गाठू शकलेलो नाही. आकडे आपल्या समोर ठेवल्याच्या नंतर काही गोष्टी आपल्याला शांतपणे विचार कराव्या लागतात. टीका करणे आणि पाठिंबा देणे हे सरधोपट एक सोपी गोष्ट आहे, पण आकडे पाहिल्याच्या नंतर इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये मोदी सरकारने घेतलेली जी गती आहे ती अतिशय चांगली आहे, पण शेतीच्या बाबतीमध्ये पुरेशी समाधानकारक नाही. जेव्हा मोदी सरकार शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू म्हणतं, प्रत्यक्षामध्ये ते दुप्पट होत नाहीये आणि ह्या गतीनं जात राहिलं तर ते दुप्पट होणार नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जेव्हा तुम्ही शेतमालाची निर्यात म्हणता ती पण तुम्ही पुरेशी करू शकलेले नाहीत. आता वाईट आणि विरोधाभास असा आहे की ज्या शेतीच्या बाबतीमध्ये आधीच्या सरकारने बरी कामगिरी केली होती आणि आता हे सरकार जेव्हा नवीन कृषी कायदे आणू पाहतो आहे की जे हे कायदे तेव्हा त्या सरकारने आणलेले होते, म्हणजे त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलेलं होतं खरं तर, आणि आता जेव्हा प्रत्यक्ष हे कायदे आणले त्याच्या विरोधामध्ये आंदोलन चालू आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या काळामध्ये ज्या गोष्टी मान्य केल्या होत्या त्याच ह्या काळामध्ये हे जर सरकार करू पाहत असेल तर त्याला तुम्ही अडथळे आणता. या आकड्यावरून एक अतिशय विरोधाभास समोर आलेला आहे की बाकीच्या क्षेत्रामध्ये पुरेसा प्रगती आणि विकास करू शकणार हे सरकार शेतीच्या बाबतीमध्ये मात्र मागं पडलेलं आहे. आणि शेतीच्या बाबतीमध्ये हे सरकार जेव्हा पुढे जाऊन काही कृषी कायदे आणू पाहत आहे त्याला बाकीच्यांचे पाय खेचत आहेत आणि ही अतिशय आक्षेपार्ह अशी गोष्ट आहे. आकड्यामधून हे सिद्ध होतं, ही दिवाळखोरी एका अर्थाने आधीच्या शासनाची सिद्ध होते आहे. त्याला पाठिंबा देणाऱ्यांची आताच्या म्हणजे कृषी कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन करणारे हेच की ज्यांनी हे कृषी कायद्याच्या बाबतीमध्ये विचार केलेला होता. आज आपल्याला कृषीचा विकास दर जर वाढवायचा असेल तर हे कृषी कायदे लागू केले पाहिजेत. कृषीचा विकास दर वाढवायचा असेल तर निर्यातीवरती अशा बंधनं आणली नाही पाहिजेत. शेतीमालाची निर्यात वाढली पाहिजे. कृषीचा विकास दर जर आपल्याला वाढवायचा असेल या क्षेत्रातली जी बंधनं प्रक्रिया आणि बाकीच्या गोष्टी आहेत किंवा जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं GM बियाणं ही शेतीला मिळाली पाहिजेत. ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये हे सरकारचे जेव्हा पाय मागं खेचले जातात, म्हणजे एक तर सरकार स्वतःही मागं जातं आणि बाकीचे पण पाय खेचतात. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण हे सिद्ध होतं हे आकडेवारीवरून. बाकीच्या क्षेत्रामध्ये ज्या मोकळेपणाने हे सरकार काम करतं आहे तसं शेतीच्या बाबतीमध्ये मात्र करताना दिसत नाही. हे पहिल्या 7 वर्षाची जी तुलना केल्यानंतर दिसून येतं.